तर खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यानं या आरोपींना पळून जाण्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर किंवा नंतर फोन कॉल केलेले आहेत। त्याची गाडी आहे MH441616 असं इथल्या सर्व त्या हत्या झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांचं, आई वडिलांचं, गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे पोलीस डिपार्टमेंटला त्याच्यावर गुन्हा दाखल करायला अडचण काय आहे। हे बघा, बीडचं पोलीस बेजबाबदार वागतंय। एका निष्पाप तरुणाची हत्या झाली। हत्या का झाली तर एका कोळी समाजाच्या मुलाला मारण्यासाठी हे आरोपी गेले होते आणि ती मारहाण सोडवत असताना एका निष्पाप तरुणाची हत्या झाली। एकतर मुळात इथल्या गुंडगिरीवरती इथल्या पोलिसांचा धाक नाही, वचक नाही। असं असताना ज्या तरुणाची हत्या झाली, मृत्यू झालाय, त्याचे सर्व नातेवाईक, गावकरी, सर्व समाज इथं गेल्या 3-4 दिवसापासून आंदोलन करतोय, पण इथल्या पोलीस डिपार्टमेंटला त्याचं काही देणं घेणं नाही। आज SP पहिल्यांदा इथं आलेले आहेत। त्या मुलाची हत्या होणं आणि परत त्याच्या मृतदेहाची विटंबना होणं याला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन आहे, इथली जबाबदार व्यवस्था आहे। या लोकांचं म्हणणं काय आहे तर खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यानं या आरोपींना पळून जाण्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर किंवा नंतर फोन कॉल केलेले आहेत। त्याची गाडी आहे MH441616 असं इथल्या सर्व त्या हत्या झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांचं, आई वडिलांचं, गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे पोलीस डिपार्टमेंटला त्याच्यावर गुन्हा दाखल करायला अडचण काय आहे। मी तर आता असं ऐकलं की SPच असं बोलतात की त्याच्या विरोधात पुरावा नाही। अरे तुम्ही काय जजच्या भूमिकेत गेला का SP साहेब? तुम्ही कोर्टात ठरेल ना कोण आरोपी आहे कोण नाही। ते इन्व्हॉल्वमेंट नसेल, पुरावा नाही सादर करता आला तर कोर्ट ठरवेल। तुम्ही कोण? तुम्ही आज 4-5 दिवसानंतर इथं आलेले आहात। इथला जो PI आहे स्वप्नील उनवणे त्याला पहिल्यांदा इथून सस्पेंड केलं पाहिजे, नोकरी त्याची पहिल्यांदा निलंबित केलं गेलं पाहिजे त्याला। असा बेजबाबदार PI। अरे PI आल्यानंतर, पोलीस वर्दी आल्यानंतर माणसं रिस्पेक्ट करतात कोणत्याही घटनेमध्ये। महाराष्ट्रात आहे आपण, पण यांना पळून जावं लागतं पब्लिक आल्यानंतर। हे काय गुंडावरती आणि इथल्या दादांवरती कशा पद्धतीने हे बघा, ह्या उनवणींचं निलंबन झालं पाहिजे। आणि SP साहेबांना आमचं सांगणं आहे जोपर्यंत सौरभ सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, त्यांना अटक होणार नाही, तोपर्यंत इथले नातेवाईक, त्यांचे सर्व गावकरी आणि इथला समूह आज 4 दिवस झालेले, 4-5 दिवस झालेले आम्ही इथून हलणार नाही आहोत। मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे की बीड मधल्या पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही काय विचारणार आहात का? SPना काय विचारणार आहात का? इथल्या PIना सस्पेंड करणार आहात का? या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय आणि आम्हाला आश्वासक ठोस असं आम्हाला इथं येऊन जबाबदार व्यक्तीने आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आहोत। बरोबर आहे का?